या पाण्यामध्ये ना थोडंसं काय म्हणतात त्याला प्लांट बूस्टर घातलेलं होतं. सर्व भांडे व्यवस्थित घासून घ्यायचे. आता माझं हे सगळं रेडी झालेलं आहे करून, तर फक्त दिवे लावायचे आहेत आपल्याला. हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. मी ना मस्त देवपूजा करतेय. पूर्ण अशी देवपूजा पण माझी झालेली आहे. किती मस्त आणि प्रसन्न वाटतं ना घरामध्ये अशी पूजा झाल्यावरती. चला आता ना इकडलं लगेचच एका साईडला भांडे पण आपण घासून घेऊया देवाचे, जे काही दिवे वगैरे आपल्याला जे दीपपूजनासाठी लागणार आहे. सो ते ना गाईज एवढी जास्त डेंजर हालत झालेली आहे ना, म्हणजे त्याचा एका साईडचा हा जो पाय असतो ना तोच तुटलेला आहे. सो त्याच्यामुळे ना आता खूप जास्त जुगाड करून मला व्हिडिओ शूट करावे लागत आहेत. रिअल स्ट्रगल बोलते है उसको. सर्व भांडे व्यवस्थित घासून घ्यायचे. सो लेट्स गो. दीपपूजनची सर्व तयारी करून ठेवलेली आहे. बाकी आता आपण दीपपूजन संध्याकाळी करूया. माझी बाकीची सगळी तयारी झालेली आहे. सो आता मी आहे ना झाडांना आधी पाणी घालते. मी या पाण्यामध्ये ना थोडंसं काय म्हणतात त्याला प्लांट बूस्टर घातलेलं होतं, त्यामुळं त्याचा कलर ना असं झालेला आहे. सर्व आपल्याला स्वयंपाक करायचा म्हणजे जेवण बनवायचं. सो आता जेवण बनवते मी काय बनवू, आता हा प्रश्न माझा पडलेला. हॅलो एव्हरीवन, तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता आपल्याला करायचं आहे दीपपूजन. सो चला. सर्व फरशी वगैरे पुसून घेतली होती, त्याच्यामुळे हे सर्व इकडे घेतलेलं होतं. आता ना मी तर मस्त ना असं याला ना ह्या साईडला असं लावते ह्या दिव्यांना, आणि त्याच्यावरती मग आपण डेकोरेट वगैरे करूया. आता माझं हे सगळं रेडी झालेलं आहे करून, तर फक्त दिवे लावायचे आहेत आपल्याला आणि लगेचच आता दीपपूजन करूया. दीपपूजन पण झालेलं आहे. सो गाईज, तुम्हाला माझं दीपपूजन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. गाईज, होप सो तुम्हाला सुद्धा माझा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.